पुण्यात पब मालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे। 50 पब्स आणि बार बंद करण्याच्या आदेशाला ते विरोध करताना दिसतात। त्यामुळे 2500 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते असा दावा हे आता मालक करतायत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पुण्यात पब मालक आणि कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। 50 पब आणि बार बंद करण्याच्या आदेशाला ते विरोध करताना दिसून येत आहेत। तर 2500 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय। पण दृश्यांमध्ये बघू शकतोय पुण्यातली ही ताजी दृश्य। त्यांच्या हातात काही फलक सुद्धा आहेत आणि त्याच्यात 60,000 पेक्षा जास्त कर्मचारी हे आपण बघतोय त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशा पद्धतीचे फलक त्यांनी हाती घेतलेले आहेत। आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना कसे पैसे द्यायचे असा देखील आशयाचा फलक त्यांच्या हातात दिसतोय। आपण ही पुण्यातली दृश्य बघतोय, तिथे पब मालक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते। 60,000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल असा आशय त्यांच्या हातात असलेल्या फलकांवर बघायला मिळतोय आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन कसं पुरवणार असा सवाल देखील त्यातनं उपस्थित केला जातोय। आपण बघतोय त्यांनी त्यांचे प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आता मांडलेले आहेत। अनेक कर्मचारी बेरोजगार होतील असं देखील त्यांनी म्हटलंय। तुम्ही आज विचार करू शकता की जे रेस्टॉरंट्सलाच काय टार्गेट केलं जात आहे। उद्या वाईन शॉप बंद पण त्या पोरांनी घेतली असती दारू आणि ऍक्सिडेंट झाला असता तर वाईन शॉप बंद केलं असतं का तुम्ही? म्हणजे फक्त रेस्टॉरंटलाच काय टार्गेट करायचं? या रेस्टॉरंट इंडस्ट्रीवर नाही म्हणलं तरी पुण्यामध्ये 2000+ रेस्टॉरंट्स आहेत जे लिकर विकतात, म्हणजे अलाउड आहेत FL3 लायसन्सेस। नाही म्हणलं तरी प्रत्येक रेस्टॉरंट 50 म्हणलं तरी कुठचे 1,20,000 लोक त्याच्यावर उत्पन्न त्याच्यावर जिवंत आहेत त्या रेस्टॉरंट्सवर। तर त्यांना का आज आता मॅसिव्हली टार्गेट करून, परंतु ही जी घटना ही जी घटना झालेली आहे त्याच्यात अल्पवयीन मुलाला दारू सर्व केले गेली आहे, त्याच्यामुळे निष्पापांची बळी गेलेली आहे। सस्पेंड झाले ना, हे 2 झाले सस्पेंड, बाकीच्या 32 काय संबंध आहे? म्हणजे गेले 2 महिने पुणे पोलीस प्रत्येक बारवर कारवाई करत आहे, त्याच्यामध्ये हे 32 बार आहेत, अजून बाकी कारवाई होणार आहेत। पब संस्कृती किंवा बार संस्कृतीला काय म्हणणं आहे तुमचे? जे रेस्टॉरंट जे काय आहेत पूर्णपणे नियम फॉलो करायला रेडी आहेत। जे काय शासनाचे नियम आहेत सगळे नियम फॉलो करायला तयार आहेत। पण आज तुम्ही मॅसिव्हली 32 सस्पेंड केले, तर आज म्हणतात की अनदर 15-20 होतील, तर 51 सस्पेंड झाले रेस्टॉरंट। तर 2,500-3,000 लोकांच्या पोटावर लात मारल्यासारखे आहे। आणि ते रेस्टॉरंटला लँडलॉर्ड जो आहे, जागेचा मालक, तो भाडं तर कमी करणार नाहीये। पण अल्पवयीन मुलांना एंट्री मिळते पबला, त्याच्यावर खूप अलर्ट झालेले। 21च्या खाली कोणी अलाव करणार नाही। बाहेर सगळ्यांनी बोर्ड लावलेत मोठ्या मोठ्या अक्षरात की 21च्या खाली आत येऊ नये, अलावच करणार आता तुमची नेमकी मागणी काय आहे? मागणी ही आहे की आता जे 32 सस्पेंड झालेले आहेत त्याच्यातले जेन्युअनली म्हणजे जे इनोसेंट रेस्टॉरंट्स आहेत, ज्या रेस्टॉरंटची काही चूक नाही, उगीच सस्पेंड झालेले छोट्या कारणामुळे, कारण काही ना काही असेल पण जे छोटी कारण आहेत, कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणतात त्याला, त्या सगळ्या हे जे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस आहेत ह्याच्यामध्ये जनरली फाईन लावली जाते। फाईन रेस्टॉरंट द्यायला तयार आहे। नक्की तुमचं काय म्हणणं आहे? पब संस्कृती बंद असणं गरजेचं आहे का नाही? हे बघा, संस्कृती बंद होऊ शकत नाही। जी नाईट लाईफ कल्चर चालू झालेली आता तुम्हाला पण माहिती आहे, पुणे हा शिक्षणाचा हब आहे आणि इथं खूप मोठं मॉडर्नायझेशन सिटीचं झालेलं आहे ऑलरेडी। तुम्ही समर्थन करता या सगळ्या पब संस्कृती? समर्थनचं नाही, जी काही घटना झाली ती दुःखद आहे, बट जे काही शासन आम्हाला नियम प्रोव्हाइड करत आहे आम्ही ते सगळ्यांची अंमलबजावणी करतच आहोत ना, विदाऊट कागदपत्र किंवा जे नियमाची अटी आम्ही ते बघूनच आतमध्ये घेतोय। तरी जर आमच्या एकीकडे तुम्ही म्हटला की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि IT हब पण बनत आहे, मग याला सांस्कृतिक राजधानी आहे, जिथे ही सांस्कृतिक राजधानी बाजूला राहून पब संस्कृती येते, त्याला तुमची मान्यता आहे का? हे बघा, आता कोणतीही गोष्ट किंवा कोणती सिटी जर मोठी विस्तारत असेल तर त्यावेळेस त्यासाठी भरपूर काही बिझनेस किंवा इंडस्ट्रियलायझेशन होत असतं। त्याच्यासाठी पब संस्कृतीला तुमची मान्यता आहे का? हे बघा, गव्हर्नमेंटला टॅक्सवर मिळतो ना, कोणती गोष्ट ग्रो जर होते तर गव्हर्नमेंटला पूर्णपणे त्याची टॅक्सची गोष्ट बरोबर, पण तुमची पब संस्कृतीला मान्यता आहे? पॉप संस्कृती आता हे कल्चर आलेलंच आहे। आता नवीन तुम्ही युगाला तर बदलू शकत नाही, लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करताय, तुम्हाला मग पूर्णपणे भारतावर असा आक्षेप जिथे
पाचवी कंट्री होतीये चांगली याच्यासाठी, तिथे आपण वेस्टर्न कल्चर आत्मसात करणं किती योग्य वाटतं? हे बघा, मग तसं जर बघितलं तर धार्मिक दृष्ट्या जर तुम्ही जर विचारता, भारताचा विचार करता, जो पुराणा इतिहास आहे आपला,